नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल यूट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये. AI मुळे नोकऱ्या संपणार का? तर हा आहे आपला आजच्या व्हिडिओचा टॉपिक. यामध्ये आपण AI आणि जॉब्स याबद्दल चर्चा करणार आहोत. इथे आपण फक्त प्रश्नच नाही तर त्यामध्ये डिटेलमध्ये जाऊन त्याचं सोल्युशन सुद्धा पाहणार आहोत. चला तर मग स्टार्ट करूया आजच्या व्हिडिओला. नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला असा एक प्रश्न विचारणार आहे जो कदाचित लाखो विद्यार्थ्यांच्या आणि तरुणांच्या मनात चालू असेल. तो म्हणजे काही जणांनी प्रवेश घेतलाय तर काही जणांचं इंजिनिअरिंग पूर्ण झालंय, डिग्री सुद्धा मिळाली आहे, पण नोकरी कुठे आहे? दरवर्षी भारतात लाखो विद्यार्थी पदवीधर होतात, पण दुसऱ्या बाजूला कंपन्या सांगत आहेत की त्यांना योग्य स्किल्स असलेले उमेदवार मिळत नाही. म्हणजे दोन्ही आपल्याला विरोधाभास या ठिकाणी दिसत आहे. एका ठिकाणी डिग्र्या तर भरपूर विद्यार्थ्यांनी घेतल्या, पण त्यासोबतच कंपन्या काय म्हणताय की आम्हाला स्किल्सवाले उमेदवार किंवा स्किल्सवाले या ठिकाणी मॅनपॉवर मिळत नाहीये. आणि आता या सगळ्यात AIने आणखी एक मोठा बदल घडवायला सुरुवात केली आहे. AI खरंच फ्रेशरच्या नोकऱ्या संपवत आहे का? गेल्या काही महिन्यांमध्ये तुम्ही अनेक बातम्या पाहिल्या असतील. काही रिपोर्ट सांगतात की AI मुळे एंट्री लेवल जॉब्स कमी होत आहेत, तर दुसरीकडे NVIDIAचे CEO ते काय म्हणतात की AI मुळे लाखो नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत सांगताय. आणि त्या संदर्भात आर्टिकल सुद्धा प्रसिद्ध झाले की AI मुळे नवीन जॉब तयार होत आहेत. नेमकं आहे तरी काय? आता खरं म्हणजे AI नोकऱ्या संपवत नाहीये, तर AI जुन्या प्रकारच्या कामांना बदलत आहे. म्हणजे जे पूर्वी जुने कामं होते त्यामध्ये आता आपल्याला बदल होताना दिसत आहे. जे काम फक्त रिपीट होतं, नियमांवर चालतं, ते AI पटकन करू शकतं. पण नवीन प्रकारच्या भूमिका निर्माण होत आहेत आणि त्या भूमिकांसाठी कंपन्या भरपूर पगार किंवा पॅकेज द्यायला सुद्धा तयार आहेत. म्हणजे कामं जे आहेत त्यांची आता मेथड बदललेली आहेत आणि त्यासाठी कंपन्या ज्या आहेत त्या पे सुद्धा करायला तयार आहेत. समस्या नोकऱ्यांची नाही तर समस्या आहे ती म्हणजे स्किल्सची. कंपन्या नेमकं कोणाला शोधत आहेत? महत्त्वाचा प्रश्न आहे की कंपन्या म्हणताय की आम्हाला स्किल्स पाहिजे, तर नेमकं ते कोणाला शोधत आहेत? तर आज अनेक विद्यार्थी ChatGPT, जेमिनी किंवा इतर AI मॉडेल वापरतात, पण काहींना प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग सुद्धा माहिती आहे. पण कंपन्यांना फक्त ChatGPT वापरणारे लोक नाही पाहिजे. ChatGPT कोणीही वापरू शकतं, म्हणजे जे काही टूल्स आहेत त्यांचा वापर करणारे लोक नाही पाहिजे, तर त्यांना असे लोक हवे आहेत जे AI वापरून संपूर्ण सिस्टम तयार करू शकतात. यालाच अनेक जण एजेंटिक AI सुद्धा म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर फक्त AIला प्रश्न विचारणे आणि AI वापरून काम पूर्ण करणारी सिस्टीम तयार करणे यात खूप डिफरन्स आहे. म्हणजे AIचा वापर करणे आणि त्याचा वापर करून काम करून घेणे यामध्ये आपल्याला डिफरन्स दिसतो. आज कंपन्या अशा लोकांना शोधत आहेत की जे AIच्या मदतीने विचार करणाऱ्या, निर्णय घेणाऱ्या आणि काम पूर्ण करणाऱ्या सिस्टीम्स तयार करू शकतील. याच ठिकाणी सर्वात मोठा स्किल गॅप आपल्याला दिसून येतो. म्हणजे वापरणारे तर भरपूर जण आहेत, पण त्याचा उपयोग करून काहीतरी स्किल्स किंवा सिस्टम तयार करणारे लोक या ठिकाणी कमी पडताना आपल्याला दिसतात आणि त्यांच्या शोधात कंपन्या आहेत. मग विद्यार्थ्यांनी काय करावं? तर कंपन्यांना प्रोजेक्ट्स, प्रॅक्टिकल अनुभव आणि इंडस्ट्री रेडी स्किल्स हवे आहेत. याच संदर्भात मला एक वारंवार नाव समोर आलेलं दिसतं, ते म्हणजे मसाई स्कूल. आता काही विद्यार्थ्यांनी हा शब्द ऐकलेला असेल, काही विद्यार्थ्यांसाठी मसाई स्कूल हा शब्द ऐकलेला सुद्धा नसेल. तर मसाई स्कूल नेमकं आहे काय? मसाई स्कूल ही भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या ऑनलाईन करिअर स्कूलपैकी एक मानली जाते. आज त्यांच्या प्लॅटफॉर्मवर जवळजवळ 40,000 पेक्षा जास्त ॲक्टिव्ह लर्नर्स आहेत आणि 10,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना विविध कंपन्यांमध्ये प्लेसमेंट सुद्धा मिळालेले आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय? तर त्यांचा फोकस हा फक्त शिकवण्यावर नाही तर आउटकम ड्रिव्हन लर्निंगवर आहे. म्हणजे विद्यार्थ्यांना फक्त थेअरी शिकवली जात नाही, तर त्यांना इंडस्ट्रीमध्ये काम करण्यासाठी तयार केलं जातं. काही ठिकाणी फक्त थेअरी सोडून या ठिकाणी थेअरी शिकवली जाते आणि नंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या भरोश्यावर सोडलं जातं. पण इथे मात्र तसं न करता ही थेअरी सुद्धा शिकवतात आणि तुम्हाला जॉब रेडी सुद्धा बनवतात. मसाईमध्ये नेमके कोणकोणते कोर्सेस आहे हा प्रश्न तुम्हाला पडलेला असेल. तर जर तुमच्या टेक्नॉलॉजीमध्ये करिअर करायचं असेल, म्हणजे तुम्हाला कशामध्ये करिअर करायचं त्या संदर्भात इथे वेगवेगळे कोर्सेस यांच्याकडून लॉन्च केलेले आपल्याला दिसतात. जर तुम्हाला टेक्नॉलॉजीमध्ये करिअर करायचं असेल तर सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग, AI अँड मशीन लर्निंग, डाटा सायन्स, सायबर सिक्युरिटी इत्यादी कोर्सेस या ठिकाणी आपल्याला दिसतात. यासारखे पर्याय उपलब्ध आहेत. तसेच जर तुम्हाला मॅनेजमेंट किंवा बिझनेसमध्ये रस असेल तर प्रोजेक्ट मॅनेजमेंट, बिझनेस ॲनालिटिक्स, एंटरप्रेन्योरशिप, सप्लाय चेन मॅनेजमेंट यासारखे प्रोग्राम्स या ठिकाणी आहेत. आणि जर तुम्हाला डिजिटल मार्केटिंगमध्ये
AI आधारित आधुनिक कोर्सेस करायचा असेल तर तो सुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहे. विशेष म्हणजे अनेक प्रोग्रामसाठी फक्त 12वी पुरेसं शिक्षण आवश्यक आहे. म्हणजे तुम्ही 12th पास असाल तरी देखील यामधील सर्व कोर्ससाठी किंवा तुम्हाला ज्यामध्ये आवड असेल त्या कोर्ससाठी तुम्ही एनरोल करून आत्ताच तुमची करिअरची दिशा ही बदलू शकता. यासाठी फक्त क्वालिफिकेशन काय आहे? 12th पास. मोठ्या संस्थांसोबत यांची भागीदारी सुद्धा इथे आपल्याला पाहायला मिळते. मसाईची आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय तर त्यांनी IITS, IIM, XLRI आणि BITS सारख्या 16 पेक्षा जास्त प्रतिष्ठित संस्थांसोबत भागीदारी केलेली आहे. याशिवाय MIT आणि रोटमन स्कूल ऑफ मॅनेजमेंट यासारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांसोबतही सहकार्य करण्यात आलेलं आहे. यामुळे विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचं तुलनेने कमी खर्चात शिक्षण मिळू शकतं. मराठी विद्यार्थ्यांसाठी आणखी मोठी संधी. म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम जातो की आता हे सर्व नॅशनल इंटरनॅशनल लेवलच्या संस्था आहे किंवा त्यांचं जे काही शिक्षण आहे किंवा दर्जा जो आहे तो आपल्याला इंटरनॅशनल लेवलचा दिसतो आणि इथे जवळपास इंग्रजीमध्ये सर्व गोष्टी चालतात असा प्रश्न मराठी विद्यार्थ्यांच्या मनामध्ये सुद्धा पडलेला दिसेल. पण आपल्या महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी ही अजूनही अडचणीची बाब इथे दिसते. तर इथे त्यावर सुद्धा पर्याय मसाई स्कूलमध्ये आपल्याला दिसतो. कसा? तो म्हणजे त्यांचे अनेक कोर्सेस मराठीसह हिंदी, तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये सुद्धा उपलब्ध आहे. म्हणजे आपल्याला जर मराठीमध्ये कोर्स करायचा असेल तर तो सुद्धा या ठिकाणी आता आपण करू शकतो. लँग्वेज हा बॅरियर राहिलेला नाही. म्हणजे आपल्या भाषेमध्ये आपण कोर्स कंप्लीट करू शकतो आणि चांगल्या पद्धतीने आपण तो शिकू शकतो. टायर 1, टायर 3 ज्या काही सिटीज आहेत आपल्या इकडल्या यामधले विद्यार्थी सुद्धा आता आपल्याला याच्याशी जोडताना दिसतात. एका विद्यार्थ्याची गोष्ट जर सांगायची झाली. Hi, my name is Shivam Tomar Kera and I am enrolled in a course with Masai School named Product Management with Agentic AI, which it is doing in association with IIT Patna. So far the experience of this course has been great. We usually have lectures from IIT professors and experienced mentors who are working as a product manager in a company. So it is a great balance of academic in-depth and industrial knowledge. This course is quite valuable and I do not feel that it is a waste of time. The lectures are very well curated. Everything is on point and giving me exactly what I want. So yeah, thank you Masai School for conducting this course. Thank you so much. तर इथे बरेच विद्यार्थी तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. या सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी कोर्सेस केलेले आहेत आणि हा जो प्रोग्राम आहे तो यशस्वीरित्या पूर्ण सुद्धा केलेला दिसतो. सर्टिफिकेट मिळवलं आणि त्यामधून त्यांनी फक्त थेअरी नाही तर प्रॅक्टिकल नॉलेज सुद्धा घेतलेलं आहे आणि त्याचा बेनिफिट या ठिकाणी ते व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला शेअर्स करताना दिसतात. मित्रांनो, अशा अनेक विद्यार्थ्यांच्या कथा आहेत ज्यांनी करिअर बदललं, नवीन स्किल शिकल्या आणि चांगल्या नोकऱ्या मिळवल्या. माझ्या मते यामधील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय तर त्यांनी बदल स्वीकारलेला आहे. पुढील 5 वर्षासाठी जर आपण रोडमॅप पाहिला तर जर तुम्ही विद्यार्थी असाल किंवा करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्यात असाल आतापासून त्याची दिशा ठरवलेली तुम्ही पाहिजे. यामध्ये पहिलं जर आपण पाहिलं तर AI पासून घाबरू नका. जर तुम्हाला तुमचं करिअर चांगल्या पद्धतीने बिल्ड करायचं असेल किंवा चांगल्या क्षेत्रात घडवायचं असेल आणि त्याला काहीतरी डेव्हलपमेंट द्यायची असेल तर काही गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही स्वीकारल्या पाहिजे. त्यामध्ये पहिली AI पासून घाबरू नका. दुसरं म्हणजे फक्त टूल्स शिकू नका तर समस्या सोडवायला शिका. टूल्सचा वापर तर कोणीही करू शकतं पण किंमत त्यालाच असते जो कोणतीतरी समस्या सॉल्व्ह करू शकतो. तुमची डिमांड तेव्हाच वाढेल जेव्हा तुम्ही समस्या सॉल्व्ह करण्यावर म्हणजे दुसऱ्यांना ज्या काही अडचणी येतात त्या सॉल्व्ह करण्यावर भर द्याल. तिसरं म्हणजे काय तर प्रोजेक्ट तयार करा. चौथं, इंडस्ट्री रिलेव्हंट स्किलवर फोकस करा जेणेकरून ज्या काही कंपन्या आहेत ज्यांना डिमांड असते त्या तुम्ही फुलफिल करू शकता. आणि सर्वात महत्त्वाचं आणि 5वं, सतत शिकत राहा. कारण की शिकत राहिले तर तुमच्यामध्ये बदल तुम्हाला घडताना दिसून येतील. कारण पुढील दशकात सर्वात जास्त संधी त्यांनाच मिळतील जे बदलासोबत स्वतःलाही बदलतील. आता याचं कन्क्लुजन काय? सर्वात पहिले आपण प्रश्न पाहिला होता तो म्हणजे AI नोकरी खातंय का किंवा AI मुळे नोकऱ्या संपताय का? तर AI हा धोका आहे की संधी आहे? याचं उत्तर तुमच्या स्किल्समध्ये लपलेलं आहे. जर तुम्ही भविष्यकालीन नोकऱ्यांसाठी स्वतःला तयार करू इच्छित असाल तर मसाई स्कूलचे विविध टेक, मॅनेजमेंट आणि AI आधारित प्रोग्राम नक्की पाहू शकता. मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. म्हणजे सर्व डिपेंड आहे तुमच्या स्किलवर. तर स्किलफुल बना आणि जे काही बदल आहेत ते स्वीकारा. नक्कीच तुम्हाला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळू शकतं. याच्याबद्दल जर तुम्हाला आणखी माहिती हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व लिंक्स प्रोव्हाइड केलेले आहेत. त्यावर जाऊन तुम्ही सर्व कोर्सेस असतील किंवा जे काही प्रोग्राम्स आहेत त्याच्याबद्दल माहिती मिळवू शकता आणि त्यासाठी एनरोल सुद्धा करू शकता. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण जवळपास संपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे. या व्यतिरिक्त तुमच्या मनामध्ये या संदर्भात काही डाऊट असतील, काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. पुन्हा भेटूया आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.